नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विठ्ठल दत्तात्रेय चिंदरकर लिखित बंडखोर मन. तर सादर आहे कथा बंडखोर मन. आणि आता झटून अभ्यास करायचा, परीक्षेत पास व्हायचं असं दिनकरनं नक्की ठरवलं. त्याने अभ्यासासाठी एक स्वतंत्र खोलीही घेतली. खोली पुस्तकांनी चांगली सजवली. इतर सर्व सामान नीटनेटकं लावलं आणि तो अभ्यासाला बसला. पण 8 दिवस झाले तरी पुस्तकाचं एक पानही वाचून झालं नाही. एक ओळही त्याच्या स्मरणात राहिली नाही. आपल्याला हे असं काय होतंय हे त्याला समजेना. तो अगदी सुन्न होऊन गेला. सारखं झोपून राहावं, झोपेत सारखा विचार करावा असं त्याचं चाललं होतं. इंटरच्या परीक्षेत नापास होण्याची त्याची ती चौथी खेप होती. त्याच्या बरोबरीचे विद्यार्थी एव्हाना आपला अभ्यासक्रम संपवून उद्योगधंद्याला लागले होते. काही हुशार विद्यार्थी तर त्याच्याच कॉलेजात फेलो प्रोफेसर होऊन आले होते. याची त्याच्या मनाला लाज वाटत होती, खंत वाटत होती, पण त्याचा काही इलाज चालत नव्हता. वार्षिक परीक्षा येई आणि जाई, आणि दिनकर मात्र होता तिथंच होता. तो अभ्यास करत असे, पण अभ्यासाला राहण्यासाठी त्याच्या डोक्यात जागाच नव्हती. त्याला तो काय करणार? या वर्षी तो नापास झाला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला बजावलं, आणखी 1 वर्ष तुला चान्स देत आहे. याही वर्षी नापास झालास तर घराबाहेर हाकलून देईल. वडिलांचं हे वाक्य दिनकरच्या डोक्यात सारखं घोळत होतं. त्याने त्याचं अंतःकरण दुखावलं होतं. त्या दिवशी तर त्याच्या वडिलांनी घर डोक्यावर घेतलं होतं. सारा दिवस त्यांनी दिनकरला मनसोक्त बोलून घेतलं. त्यात आपल्या पत्नीलाही दोष दिला. तिच्याच लाडानं तो बिघडला आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीची गोष्ट. दिनकरच्या आईनं त्याच्या वडिलांजवळ गोष्ट काढली की दिनकरचं आता लग्न करून द्या, त्याशिवाय त्याचं लक्ष लागायचं नाही अभ्यासाकडे. वयही झालंय त्याचं. तर मोठी शहाणी आली शिकवायला, ते बोलले. ह्या घोड्याला पोसतोय नी लग्न करून देऊन त्याच्या बायको पोरांनाही पोसू. एक दिडकी मिळवायची नाही धमक अंगी नी कशाला याला लग्न हवं? लोकांच्या पोरी अशा वर नाही आलेल्या. अशा आयतोबांना पोरी देण्यापेक्षा त्या पोरींना विहिरीत ढकललेल्या बऱ्या. खरंय तुमचं म्हणणं, पण त्याच्या बायकोला पोसण्याला महाग का होत आपण? सारं काही त्याचंच ना. नी शिवाय असं नको का पाहायला? काय, त्याचं आता वय झालंय. ज्या वयात ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या नकोत का व्हायला? या वयात तुम्हाला मूलही झालं होतं. त्यांच्या डोळ्यात हास्य चमकलं. ते मिशीत हसूही लागले. ती परिस्थिती निराळी होती. नी त्यावेळी तुमचे वडीलच नव्हते का पोषित आम्हाला? त्यांनी नव्हतं असं कधी चुकून म्हटलेलं. अगं, तो काळ निराळा होता. आज या बैलोबाचं मी लग्न लावून दिलं तर तोंडात शेण घालतील लोक माझ्या. मला काही कळत नाही, पण इतकं कळतं, ज्या वयात ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या झाल्याच पाहिजेत. पोर कसा सुकून गेलाय, कसा अभ्यासात मन रमेल त्याचं, मॅट्रिक पर्यंत कसा भराभर पास होत गेला. छे, ते काही नाही. तुझ्या आपल्या भलत्याच काही कल्पना आहेत. भलतच काहीतरी बोलू नकोस. त्यानं ऐकलं तर तो आणखीन शेफारायचा. आणि दिनकरनं त्यांचं बोलणं ऐकलं होतंही. आईनं आपलं अंतःकरण ओळखलं याचा त्याला आनंद झाला, आणि वडिलांच्या बेपर्वाईनं त्याला विषाद वाटला. आईच्या विनवणीनं त्याच्या वडिलांनी एवढंच आश्वासन दिलं की यंदा पास झाला तर पाहूया पुढील वर्षी. या सर्व प्रकारामुळं दिनकर आपल्या आयुष्याला कंटाळून गेला. त्याचं मन कुठेच रमेना. आता निदान शेवटचा प्रयत्न तरी करून पहावा म्हणून तो अभ्यासासाठी स्वतंत्र जागा घेऊन राहिला. आज अभ्यासाला बसला असता त्याच्या डोक्यात हेच विचार घोळत होते. अभ्यास करायचा, पहिल्या वर्गात नाही तर निदान दुसऱ्या वर्गात तरी पास व्हायचं, आणि 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 त्यानं खूप खूप निश्चय केला. अभ्यासाची अगदी जय्यत तयारी केली. साऱ्या नोट्स, प्रश्नोत्तर वगैरे साहित्य आणून ठेवलं. परंतु प्रत्यक्ष अभ्यासाच्या वेळी एक ओळही त्याला समजत नव्हती. कोणता विषय आपण वाचित आहो याचा त्याला भ्रम होई. त्याचं चित्त असं भ्रमण करत असे, त्यामुळे तो बावरून जाई आणि अशा वेळी त्याच्या मनाचा गोंधळ होई.
अभ्यासावर लक्ष लागण्यासाठी त्याने 5-5 मिनिटांनी चहा ढोसण्याचा क्रम चालू ठेवला. स्वतःची निर्भत्सना करण्यासाठी आपल्या समोर एक भला मोठा आरसा लावून ठेवला. पण रामा शिवा गोविंदा, तो त्रासून जाई आणि असा त्रासला म्हणजे तो बाहेर डोकं शांत करण्यासाठी जाई. रेक्लमेशन, मलबार हिल, कुलाबा या बाजूला डोकं आणि मन शांत करण्यासाठी एकटाच फिरे. पण तिथं मन शांत होण्याऐवजी ते अधिकच भडके. त्यामुळे तो चिडे. खोलीवर तो परत येई तो चिडलेल्या स्थितीत, आणि मग तो सारा राग आपल्यावर काढी. आरशासमोर उभा राहून तो आपल्या तोंडात मारून घेई. मन शांत होण्यासाठी मनाचे श्लोक वाची. पण जो जो तो मनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करी, तो ते अधिकच बंडखोर होई. अशा बंडखोर मनाला शिक्षा करणं त्याच्या हातची गोष्ट नव्हती. तो आपल्या देहाला शासन करू शके, पण मनाला मारणं त्याला शक्य होत नव्हतं. आणि आज रात्री 10च्या सुमारास तो बाहेरून फिरून आला, तो अशा मनस्थितीतच. त्यानं खोलीचं कुलूप काढलं, दरवाजा जोरानं लोटला आणि आराम खुर्चीवर अंग टाकलं. डोकं सुन्न होऊन गेलं होतं. स्वतःवर चिडण्याचंही त्याला त्राण राहिलं नव्हतं. तो अगदी अगतिक झाला होता. खोलीत दाट अंधकार होता. बत्ती पेटवण्याचं त्याला सुचत नव्हतं आणि त्याला काळोखच यावेळी प्रिय होता. काळोखात बसून तो सारखा विचार करत होता. त्याला आपल्या भवितव्याची निराशा वाटत होती. या वर्षी देखील पास होऊ अशी खात्री वाटत नव्हती, उलट नापास होण्याचीच खात्री वाटत होती. 10:30 वाजून गेले. सर्वत्र सामसूम झालं होतं. क्वचित जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा आवाज कानी पडत होता. आकाशात चंद्रमा तळपत होता. त्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यात मुंबईतील इमारतींचे झेंडे जणू बुडून जात होते. एखाद्या तेजोवलयाप्रमाणे आजूबाजूला शोभा आली होती. दिनकरची बाहेर दृष्टी जाताच त्याचं हृदय भरून आलं. त्या चांदण्याच्या शीतल छत्राखाली जाऊन पडावं अशी अनिवार्य इच्छा त्याला होऊ लागली. तो एकदम उठला आणि खोलीत येरझाऱ्या घालू लागला. क्षणभरानं तो आपल्या खिडकीपाशी उभा राहून बाहेरील शोभा पाहू लागला. यावेळी 11 वाजण्याचा सुमार झाला होता. दिनकरनं समोर पाहिलं. समोर दूर कोठेतरी उंच घरात दिव्यांची आकर्षक रोषणाई केलेली आहे. त्या दिव्यांच्या झगझगीत प्रकाशात काही आकृतींची हालचाल अस्पष्ट दिसून येत होती. आणि काही वेळानं त्या बाजूनं येत असलेले गाण्याचे गोड स्वर त्याच्या कानांवर येऊन आदळू लागले. रात्रीच्या त्या प्रशांत वातावरणात ते सुस्वर पाखरांसारखे स्वैर फिरत होते. दिनकरचं अंतःकरण त्या गाण्यांच्या स्वरांनी भरून आलं. हळूहळू ते ध्वनी जास्त स्पष्ट ऐकू येऊ लागले. मधून मधून वाह वाह चे सादही ऐकू येऊ लागले. त्यामुळे दिनकर बेचैन झाला. तो व्याकुळ झाला. त्याचे डोळे त्या दूरवर दिसणाऱ्या इमारतीमधील रोषणाईवर खिळून राहिले. एखाद्या मंत्रमुग्धाप्रमाणे तो खोलीबाहेर पडला आणि त्या इमारतीच्या अनुरोधाने चालू लागला. आणि त्या इमारतीपाशी येऊन दाखल झाल्यावर जेव्हा तेथील पहारेकरी भैयानं त्याला लवून सलाम केला, तेव्हा तो भानावर आल्यासारखा झाला. भैयानं त्याला वरच्या दरवाजापर्यंत नेऊन पोचवलं आणि आत जाऊन बसण्यास सांगितलं. दिनकर वर जाऊन पोचला आणि खिडकीतूनच जे दृश्य त्याच्या दृष्टीला पडलं त्याने तर तो वेडावूनच गेला. त्या भव्य दिवाणखान्याचा कोपरान कोपरा उजेडाने चमकत होता. दिवाणखान्यात रसिक मंडळी एखाद्या चित्रातील माणसांसारखी तटस्थ बसली होती. मध्ये एक मोठी उंच बैठक केली होती आणि त्या बैठकीवर एक 20 वर्षांची अप्सरा नृत्य करत होती, गात होती. तिच्या बाजूला बसलेली मंडळी वाद्यांनी तिला साथ करत होती. तिला पाहून दिनकर देहभान विसरून गेला. तिच्या प्रत्येक हालचालीबरोबर त्याच्या अंतःकरणाची व्यथा वाढू लागली आणि तो आत जाऊन केव्हा बसला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. ती नृत्यांगना गात होती, नृत्य करत होती. आकाशात मेघांची दाटी झाली होती. ते कृष्णमेघ एकमेकांवर आपटून मोठा गडगडाट होत होता आणि त्यांच्या हालचाली मोठ्या उत्सुकतेनं, व्याकुळतेनं पाहत मोर पाण्याविना व्याकुळ झाला होता. तो मोठ्या आशेनं वर पाहत होता. मेघ नाचू लागले की तोही आपला भव्य पिसारा पसरवून नाचू लागे आणि ते थांबले की तो करुण दृष्टीनं त्यांच्याकडे पाही. आणि एकदाचे पावसाचे थेंब खाली पडले. त्याच्या उघड्या चंचूमध्ये त्यातील काही पडले तेव्हा त्याचा अंतरात्मा संतुष्ट झाला.
आणि त्या आनंदभरात मोर आपला भव्य पिसारा फुलवून नाचू लागला, आपल्या प्रेयसीला साथ घालू लागला. अशा अर्थाचं ते गाणं होतं. त्या गाण्यात जे भाव व्यक्त होत होते, त्याबरोबर हुकूम ती हावभाव करत होती. तिनं मोराची भूमिका घेतली होती आणि मोराप्रमाणे तीही नाचत होती. मोराला पाणी मिळताच तो नाचू लागला, तेव्हा तिनं जे नृत्य केलं त्यानं जमलेल्या मंडळींची अंतःकरणं भरून गेली आणि ती समेवर येताच सर्वांनी एकदम शाबाशीची टाळी दिली. आणि त्यानंतर ती जे नृत्य करत होती त्यानं जमलेल्या रसिक मंडळींचा तोल सुटल्यासारखं झालं. नादाच्या भरात ते पुढे पुढे सरकू लागले. काही जण तर उठून उभे राहिले. त्यांनी वाह वाह काशी म्हणून मध्येच विक्षेप करण्यासही कमी केलं नाही. तिच्या नृत्याला सारखे वन्स मोर मिळत होते. वाह वाह शाबास यांना तर ऊत आला होता. आणि एका शाबाशीचा आवाज ऐकून दिनकर चमकला. त्यानं बाजूला वळून पाहिलं, आणखी त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला. नृत्यांगनेच्या प्रत्येक हालचालीकडे अनिमिष नेत्रांनी पाहत मान डोलावत असलेले त्याचे वडीलच तिथे प्रत्यक्ष होते. दिनकर निमूटपणे बाहेर पडला. जिन्याच्या पायऱ्या उतरून तो खाली आला तेव्हा पहाऱ्यावरील भैयानं त्याला हटकलं आणि चिरीमिरीसाठी हात पुढे केला, पण त्याच्याकडे त्याचं लक्षच नव्हतं.